सोलापूर जिल्ह्यात देखील पावसाचा हाहाकार माजलाय। लवे गावामध्ये भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे। 800 लोकवस्तीचं संपूर्ण गाव पाण्यात गेलंय। लवे गावामध्ये एका बाजूला सीना नदी आणि दुसऱ्या बाजूला गावचा ओढा आहे। त्यामुळे गावकऱ्यांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सोलापूरच्या लवे गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। लोकांना जीव घातलं तुम्ही देवा शपथ लय हवा गुरं शेरडत सगळं बघा तुम्ही सविस्तर आहे। ही जाकासारखी वस्तू तिथं काहीच नाही। आमच्यावर एवढं देवाने का संकट आणलं आम्ही विचारात पडलो का माणसं भुकी आहे ती मी घेऊन चाललो माझा टाइमपास करू नका मला जाऊ द्या घेऊन। कोणी दिले? अहो हे बबन दादानीच दिले। माणूस आमचा एवढा कार्य करतोय एवढं आमच्यावर तीच माणूस आमच्या अन्नदाता म्हणावं लागेल त्याला। हे बबनदादा शिंदे माजी आमदाराबद्दल बोलतायत आणि असं बऱ्याच अहो ठिकाणी माणूस ती किती संकटात आहे तरी एवढी जनता त्या जीवावर जगायला लागली। हे लोकप्रतिनिधीचं बाकीचं काम कोण आलंय आहे। का? अनेक कोण ठिकाणी सुद्धा नाही। राजकीय पक्षाचे लोक पुढे येऊन मदत करतात आणि त्याची गरज आहे। म्हणून मी म्हटलं की हे बघा ना एवढं हे काही त्या बबनदादांच्या संदर्भातलं बघा ना रातच्यापासून होय, मी होय. 4 वाजेपर्यंत जेवण ते माजी नगराध्यक्ष असतील आजी नगराध्यक्ष असतील असे अनेक लोक त्यांना मदत करतात। शाळेच्या प्रांगणामध्ये ही केलेली व्यवस्था आहे आणि त्याच्यातनं मग जे काही त्यांना शिकवणं त्यांना शिजवणं शक्य आहे ते शिजवून घालता येते। ह्याची गरज आहे। ह्याची गरज होती कारण आता जे संकट आलंय त्या संकटामध्ये डाळ भात रोटी जे काही मिळेल ते पोचवणं आवश्यक होतं तिथपर्यंत आणि ते आणि ते पोचून त्या कारण आता बऱ्याच जणांच्या घरात तर जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे। अशा वेळेला हा जो अन्नदानाचा यज्ञ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये असणं गरजेचं होतं। तो त्यांनी केला आहे। इथं मोठा भाताचं पातेलं पलीकडे डाळ आहे कट्टे भरून आलेले आहेत जेवण करतायत सांबर भात केलेला आहे आणि अशीच व्यवस्था प्रत्येक गावात होणं गरजेचं होतं। ही व्यवस्था तुम्ही बघता। कांदा करून आणला काय? जेवा बर 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 कालपासून केली ही व्यवस्था रातच्या बर ही शाळा आहे? हा शाळा आहे संजय मामा शिंदे शाळा आहे। बर त्यांचीच शाळा आहे? त्यांची शाळा आहे करते सहकार्य ती असल्या गोष्टी। आणि तिकडे नगराध्यक्षांनी पण बरीच सोय केली। माढ्यामध्ये कोरडवाडीमध्ये पण लोकांचा यज्ञ सुरू झाला आहे आणि मला तेच म्हणायचं होतं तुम्हाला की ह्याची गरज आहे आणि हे करावं लागणार। बरेच काळ ह्या आत्ताच्या पुराचे परिणाम दिसायला लागतील आणि ते परिणाम संख्येनं पण किती लोक आहेत बघा है ना। इतक्या मोठ्या संख्येनं लोक विस्थापित झालेले असल्यामुळं त्यांना मदत करणं त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करणं हे आता सगळ्यांची जबाबदारी। गाव कुठलं आहे? गाव गाव मामा नाव लवे चांगला मानला पटकन काय पाप केलं एवढं पाऊस पडायला? पाप काय आता तकदीराचा संजीव होते काय आता ते आपल्या हातात तुम्ही मी काय पाप केले की असा एवढा पाऊस यायला लागला? 87 वय आहे माझं. तुमचं असा पाऊस कवा? कवाच पडला नाही एकदा पडला होता 5.5 महिना पाऊस होता। बरं हा असं कवाच घडलं नाही पहिलीच वेळ आहे पाण्याची। शेती शेती आहे 4.5 एकर। तुम्हाला शेती नाही? घरी माणसं किती? 2 नातू आहेत पोरगा आहे मालकीण काय आहे. करतो पोरगा? खाना मिशन काम करतो मिशन साराप करायचं दुसरं काय आणि घर पाण्यात आहे का हाय वर? गावच पाण्यात गाव पाण्यात आहे सगळं आम्ही तर 3 दिवस झाले इथं आहे 3 दिवस झाले इथंच आहे सगळे लेकरं बाळा सगळे इथंच आहे इथंच खाणं पिणं सगळं इथंच आहे। घरात काय काय होतं? जवारी आहे हे आहे
आणखी घरात काय काय होतं ते? भांडे कोंडे सगळं आहे. डोळ्यात पाणी आहे त्यांच्या. देवाचं बघतायत आमच्या गावातले माळकरी हे देवळाचा माणूस आहे असताना ह्या प्रयत्नाची गरज होती आणि तसे प्रयत्न जेवढे महाराष्ट्रामध्ये होतील तेवढे आता ह्या भागातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये असा अन्नदानाचा यज्ञ करावा लागेल. तो दीर्घकाळ चालवावा लागेल आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला काही ना काहीतरी मदत जे तुम्हाला करणं शक्य आहे ते तुम्ही येऊन पुढं करा, कारण आता त्याची गरज आहे ह्या भागामध्ये. कारण सगळंच्या सगळं भिजलेलं आहे. एरवी शेतातलं नुकसान झालं तर घरात काहीतरी शिल्लक राहिलं, त्यावेळेला घरातलंच सगळं गेलं. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, लवाळे ना.